तुझं नेहमीच आहे. नाही नाही, तुला माझ्यासाठी तुला गाणं बोलायच लागेल. असं असेल तर तुम्हाला साथ दिलीस तर मी गाते गाणे. देईन साथ तुला. हरी तुझी रे राधा भावरी श्री हरी तुझी रे राधा भावरी
रसिक हो, आता झालेल्या या श्रीकृष्ण राधागीतासाठी रसिक या प्रेक्षकांमधून वन्स मोर म्हणून आवाज आलेला आहे. स्वप्नाली, प्रगीता आणि अक्षता, प्रियंका यांच्याकडून या कृष्ण गीतासाठी 500 रुपये बहुमूल्य बक्षीस आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की कृष्ण गीत वन्स मोर झालं पाहिजे. हो काना, मला जावंच लागणार. हे काय राधे, तुझं नेहमीच आहे. उशीर झाला आहे. माझ्यासाठी माझे वाट पाहत असतील. घरी कामे आहेत. कधीतरी तुझा जास्त प्रवास लागू दे मला राधे. होते ना कानूला सोबत, पण आता मला जावंच लागणार. बाजाराची तयारी देखील करायची आहे. उमा गौरवनीला किती वेळा सांगितलंय की मथुरेच्या बाजारात जाण्यात आला. काना तुझं बरोबर आहे, पण मथुरेच्या बाजारी दह्याची वेगळी जोमाने चालू आहे. मला जावंच लागणार. तयारी देखील करायची. येते मी. गौरवच्या सर्व मुली दयालुकाची माठ घेऊन मथुरेच्या बाजारात जात आहेत. त्यांचा बंदोबस्त आपल्यालाच करावा लागेल. आपल्या सौंदर्याने भेटतो. मी ही कामगिरी स्वीकारतो. त्याचा नाम सुदामाला मारतो. अरे म्हटलं सुदामा, अरे म्हटलं सुदामा, अरे म्हटलं सुदामा. मुलीचं नव्हते रे काना कुंजा, मुलीचं नव्हते रे पुन्हा कुंजावरा. तुझ्यासाठी
ठीक आहे जेव्हा ना हुकूम कोण जरा कायदा म्हणता हुकूम माझा आणि कायदा तुझा. जेव्हा ना ठीक आहे या हो कृष्णा देवाने सांगितले 16-17 गवलेली मिळून मधुतीच्या बाजारात चालल्यात टाटा माटाई तर आता भरती बंदामध्ये हाची जण घ्यायचे हे का आपल्या एकट्याच्या नाही म्हणा ए गोबड्या 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 अरे लवकर या गोकुला जायतून काय लवकर या बा अगवलं नाही अरे हाक मारली तुला हा बोलला आहे हा हे या आबू आया बोला आबू अरे देवाने सांगितले हा गोकुलाचा दैदूच काय जाय खायचा आबू हा मग आणि त्यांचा रस्ता परतीमध्ये बोलून हत्ती दान घ्यायचं आबू हा तू करणार ना बघते चांगलं करणार का नाही हा मी हरणार हा हरणार हरवा हरणार अरे ह्याला हल्ली नाही हल्ला पण हो हरशील काय म्हणजे हलावे हायत नको ईश्वर आपण झाल्या आमगिरी घेऊया जा जा
बापसाचा घातला काय अशी घातला काय सांगू तुला काय सांगू काय केलं स्वतः कपडा उडवून बघतो तर काय बापसाचा काय अशी नाही पण कोणाचा तू माहित नाही असा कसा घालून आला काय सांगू तुला काय म्हणाला तुम्ही मला काय म्हणतो रे अरे तू आतपण पिऊन आलास आतपण पिऊन आलास का काय अरे तुला किती वेळा सांगितलं दारू खाऊ नको म्हणून. दारू खानखान काय केला सा बॉडीचा आता मास निघून गेला बॉडी लागली अरे एवढा नका येणार होता आज माझ्याकडे टाकून जाईल कुलकुला नाही तुला त्या कुलकुल्याबरोबर खेळून गेलो तुला मोठा केला म्हणजे आज ही अवस्था काय केलीस तुला काय हलायचं काय नाही? तू म्हणतोय तुला काय करायचं आहे असं म्हणतोस अरे एवढा मोठा मी केला तुला तो म्हणतो तुला हा बोल वृंदावनमध्ये पाऊस पडावा म्हणून मोठा इंद्रदेवचा यज्ञ घातलाय पुढे पूजा होणार आहे काय बोलतोय काय केलं समोर ते? देवाने तिकडे पूजा इंद्रदेवाची ते जाऊ दे. आपल्याला जायला पाहिजे तिकडे जायला पाहिजे यज्ञ आहे तिकडे. त्याची देवाची कामगिरी नंतर करूया आपण तिकडे जाऊया वृंदावनात जाऊया वृंदावनामध्ये पूजा आहे बाबा, तिथं जेवायला मिळणार तिकडे जेवायला पण आहे सगळं एवढं सपोर्ट नाही काय? सपोर्ट नाही. काय सांगतो तुला? चला बा, येतो जेवायला. वृंदावनामध्ये जाऊया चला चला. एक आपल्याला समजावलंय. पाऊस पडण्यासाठी त्या इंद्रदेवाला प्रसन्न करणे गरजेचं आहे का? हे त्याचं कामच आहे. आपण पूजा केल्यानंतर त्याने त्याचं काम केलंच पाहिजे. हो हो देव बोलतात ते बरोबर आहे असं असेल तर आपण ही पृथ्वीची पूजा केली पाहिजे. जी आपल्याला धान्य देते, पीक देते, गोवर्धन पर्वताला आपण गाय चरायला नेतो, तेव्हा आपल्याला दूध मिळते. म्हणून आपण गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे. बरोबर बोलतात ते. गोवर्धन पर्वताची जय गोवर्धन पर्वत की जय. गोवर्धन पर्वत की जय. आता वृंदावन प्रिय मित्र, गावकऱ्यांनो, आपल्याला सर्व काही देणारा गोवर्धन पर्वत इंद्रदेव नाही आहे. म्हणून आपण गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे. गोवर्धन पर्वत आपल्याला सर्व काही ते राहत देतो. गोवर्धन पर्वतामधून वाहणाऱ्या झाडातून आपले ताण लागते. या पृथ्वीच्या मैदानावर आपली शेती होते. हे गावकऱ्यांनी सांगितले सगळं. इंद्रदेव देतो नाही ना, म्हणून आपण गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे. बरोबर आहे देव म्हणतात बरोबर आहे गोवर्धन पर्वत की जय हो गोवर्धन पर्वत की जय. गोवर्धन पर्वत की जय
विद्वा कुठे गेला माझा आणायचं सुपारी नाही सुपारी कलबाखाली कुठं आहे साखरी विटवा घेऊन गेली माझा सुपारी तिथं ठेवलं वाटते बाबा शूटिंग काढतोस काय त्याला वास सेटिंग करायचा तेव्हा कुठं काय होईल थांबला रे थांबला अरे गुरा दिसत काय तुम्हाला कुठं दिसल तुम्ही गुराकडे जाता काय आता नाही ना गलबाखाली म्हातारी दिसते काय हो दिसते काय कुठं तुम्हाला बबर तू मुंबईला जातोच वाटतं तेव्हा जेवढा गोरा झाला काय गोरा पान झाला काय आता काला वशी गावाला आलास तर कलबा खाल्ले सुपारी दे सुपारी नाही आहे दिसतंय काय हो भावा दिसतंय कलबा खाली नाही काय तू याला सुपारी खायची आहे मला तलप लागली कुठं पंजा खाली आहे काय होय मला दिसत नाही बाप दिसत आहे मला सुपारी दे द्या सुपारी दे मुखातून ढगांच्या पडती झिमझिम पाऊस धारा गोडसईंचा रंग निसर्ग दिसला बाळा गोडसईंचा रंग निसर्ग दिसला
की लवकर. चला चला. नाही जमत तर कशाला पुढे पुढे करते. तुझं बघावं तेव्हा पुढे पुढे करत असते. आणि मी बोलली की बोलते ही मीरा भांडोरी होय काय ग. अगं तुला नाही जमत तर हो माझ्या मीच बघते पुढं. बघ बाबा गौरी राधे इकडे ती इकडे ग. अगं ये दादा तू ये का पुढं बघ तुला जमतंय का. अय्यो हो तुम्ही मागे. अय्यो हिरा काय म्हणते बघा. येत तसे काय म्हणता पुढे मी. तू येते का ग पुढे. तू येते का पुढं. हे पुढे काय करायचं. आपल्याला बाजारात जायचं कर पण रस्ता टाकून आता काय करायचं. हो ग राधे. अय्यो राधे ती काय म्हणते बघा. माझ्या बाजूची सकू मावशी आहे बघ जाते बघा बाजाराला म्हणते बघा मी. हो ती सकू मावशी ना. हो की. अगं हो राधा तिला आहे ना मी आज इकडे सकाळी जाताना पाहिलं. अगं वाट कसली बघते. मार्गी आपल्याला लवकर. हो हो बहुतेक ती बाजाराला जायच्या तयारीत गेली. बघ हात मारून येते का. ठीक आहे थांबा मी हात मारून बघते. अगं हे राधे अगं भोका नाही. अगं मी आवाज दिला. अय्यो तू. हा तुमचा असा असेल ना तर मी हात नाही मारत. मारा तुम्ही. अय्यो राधे काय म्हणते बघा. मारू का हक्क मावशीला म्हणते बघ मी. बघ तुझ्या तरी येते का. अय्यो मावशी. अय्यो मावशी काय करते का तू. अरे बाई तुझ्या इथे ऑर्डर दिसत नाही. तिकडे जाऊन इकडे जाऊन विक जा. तू जा ना त्या नाक्यावर इडली घे डोसा घे हे घे राधे मी हाक मालू. बघ बाबा तुझ्या तरी येते का. म्हाताले अगे म्हाताले. म्हाताले अगं बेवल्या नवऱ्याची बेवली म्हातारी. बघ बघ मेली आवाज पण नाही दे. तुझ्याने पण वळलं काही दिसत नाही. मी साक मारून बघते. तू राहिलीस आहे ना. तुला येते मारा. तुझ्याने वळलं दिसत नाही. मी साक मारून बघते. मावशी अगं ए मावशी. अगं मी राधा. राधा आला तुझ्या तो वादा. काम काम वगैरे काम पण करू देत ना. आले आले काम. दोही या बोलीचा गजरा येथे मारून तमाशा.
आबोलीचा गजरा येते मारुती नामातरा काजर बोलिनो हक मारली करते नवा नवा नक्शा
तुझ्या तोंडाला ते दादानो का हलताव असं हलताव का गेलं वाटतं आले बोलाव नाही सकाळपासून नाही बाबा शपथ बा तुमची आग लागली गेली कुठं म्हातारे गेले तिकडे कुठं आलास तर तुला त्या पोरांना सांगितलं ना पकवायला तिकडे कुठे घेऊन आलास आग लागले तुझ्या तोंडाला तू काय केला काय केला तू काय केला काय केलाय या पोराच्या बोचाला कशाला लावलाय बघताय कुठं कोणाच्या वाचाला वाचाला काय बोलताव काय आणि या गोळीनं चालीस कुठं मी चालली मग तुझ्या बाजाराला बाजाराला मग आपलं बाजाराला तिथं भक्तीने सांगितलं का मला मी काय कमी आहे कमी काय तुम्ही मी कमी आहे तुम्ही जावा घरी जावा जाते मधुरेच्या बाजाराला लवकर ये तांदूळ पैसे पाहिजे कमी झाली वाटतं मी पियाला कुठे दुसऱ्या सकाळपासून मी पिरोला पिलेला वाटतोय काय देते काय म्हणतात ना मी आला तरी मागतो काय मी नाही सकाळ बाजू नाही पियत नाही 20 रुपये आहेत काय द्यायला द्या भाडं नाही आहे बाबा हे बबन देस नाही पैसे आईसकडे माझा नाही काय ते कुठे झाला बाबा नाही ते जमीन हलते जमीन आहे मी नाही मी कुठे हलतोय मी बरोबर आहे बाबा मी देतो तुला पैसे ठीक आहे पैसे हा काय केलाच नाही ना मी नाही तू केलाच आहे मी नाही केला बाबा या पोराला पोरगी बनवलीस आणि पोरगीला पोरगा बनवलास आणि सांगत पाठवलास तुला लाज वाटत काय आता नाही केला आता मी केलेलं दिसतोय पिऊन तू सकाळी निघाली पोरांना तयार करून या 2 येण्या बांधल्या पोरांना भो बांधला तुम्ही अशी चांगली मारून मानलाय लवकर ये तुला दाखवे का पैसे मिठीवर पैसे काढता घ्या देशी मला देशी हे घ्या जा पोरांनी घेऊन मिठीवर ठेवताय ते कल्पना खाल्ले मिठीवर ठेवताय हे मावशी कोण आहे गयो हा होय माझं नाव का मावशी तुझा नवरा तुम्हाला काय वाटलं तुमचा हो मग भारीच आहे माझा नवरा लग्न केलं काय आणि कोण नवीन लग्न झालंय त्यांना माहिती असेल त्यांचा नवरा कसा आहे का तुझा नवरा एवढा अथरंग आहे वाटला नव्हता तुम्हाला आता माहिती पाहिजे काय जाऊ दे मला बोलवली कशाला अगं मावशी आम्ही पोरी मिळून मथुरेच्या बाजारात ठरवलं होतं मग जावा. नाही दसरा म्हणून तेव्हा आठवण आली माझी होत तर काय तेव्हा आठवण आली मामा घेऊन जातील ना ग जाऊ म्हणते सर काय वरण जाऊ यांना घेऊन जातो चल मी येतो तुला चला पोरीनो या माझ्या वाट्यात एवढी दमलीस कशाला जमली बाबा काम करून काय तुला सांगू अगं एवढी कामं कसली केलीस तू अगं तुम्ही लावून सरळ करत होते अगं काय करत होते सरळ जेवण सरळ करत होते आणि नवरा माझा मागून टाकत होता नवऱ्याला धोतर पाटला ना तर त्या सुई घेतली
आणि त्याला धागा घेतला तर धाग्याला चुकी लावून सरळ होती. मला त्यांना काही दिसत नाही ना, तर नवरा आहे ना सुईच्या भोकात टाकला होता. मला वाटला असं बोलतेस काय, आम्हाला चावट आहे पुरिया. चला घेतलं बघा लोणी म्हणते का बघ लोणी, आणि बघू नका कोणी म्हणतं बघा मी. लोणी घेतलं पाहू नका कुणी, सगळ्यांनी डोला मारली तुझ्यावर. पोरांनो हिच्याकडे बघू नका, मावशीकडे बघा, तिला काही नजर लावू नका. हो बघा कोण येत मी सांगतो, तू सांगतेस काय? सांग बाया. मी घेतलंय ताक. ताक घेतलंस? टाकायचं सुद्धा घेतलंस कशाला? अगं मावशी टाक घेतलंय टाक. हे मावशी अगदी टाक नाही ती ताक बोलते. टाक काय मोठं टाकायला सांगते का काय? होय काय? चल हो मागे चल. सांगायला मावशी मी सांगू? बाया सांग. मी घेतले गोले. बोले कोळी नो सुंदराने घेतलं कोळे, कवताचे कोळे. ही पण माझ्या पोराला कोण ठेवले? ही पण ते सांगलीस का काय? गोले नाही ग, गोले गोले. गोले कसले? लोण्याचे गोले. लोण्याचे गोळे? तेव्हा तो बघतो वाटारून तुझे डोळे. तर हो मागा याचं बाया काय घातला? अगं ये मावशे, अगं मी आवाज दिला. आता मांजरू कुठे येत होतो? हा आता तू पण मस्करी करायला लागली. राजे आताच्या मस्करी करतात, आता तू पण मस्करी करते का गं? मांजरीचा काय आवाज करतेस? मी मांजरूच समजेन ना. तुला नाव सांगू की नको? सांग सांग बाया. ठीक आहे एकतर. अगं मावशे, मी नाव सांगायच्या अगोदर मला सांग, माझी साडी कशी दिसते ग? आणि एक नंबर. अगं काय झालं? हा. अगं आमच्या उमरा घालल्या 2 सुना हा. आणि त्या कारभाराच्या 2 सुना, अशा 34 जणी मला साड्या नेसायला होत्या. काय बोलते? अगं नेसली तर त्याच्यात पण पाय अडकतो माझा. मला सुटली नाही ना. अगं सुटले नाही. हा. नेसली म्हणे त्या म्हणतात धरून काय? ठेव, धरून ठेव बाबा. ऐक तर त्या म्हणतात काय? हा. सवारी का नऊवारी? हा. मी त्यांना बोललो अगं मला उशीर होतोय ना, मथुरेच्या बाजाराला जायचंय. हा. तुम्ही नेसा सवारी नाही तर नऊवारी नेसा. हा. तशीच नेसली आणि मी आली ना ग पटापट. बरं काय नेसली काय तू? हो ग. हो मागं चल. काय घेतलंस काय? आता घेतलं तर ठीक आहे, सांगते आहे का? हा. मावशी आहे का? मी काय बोलते सांगते ते. काय बोल? मी घेतला मावा. वा 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 वा. मावशी ह्या बघ अशा मस्करी करतात. ए, पोरीनो, थांबा, ते काहीतरी नाव घेते. बाया, बोल बोल बोल. मी घेतला मावा. वा वा वा. मावशी बघ या पुन्हा मस्करी करतात. ए, तो मस्करी. ए, पोरीनो, बसा. हे घे बाया, नाव घे. मी घेतला मावा. ज्याला यायचंय त्याने यावा, नाहीतर आपापल्या घरी जावा. आता मावशी आता मी मस्करी केली का? होय काय? चल हो मागे हो चल. पोरीनो, हो काय बोलते ही? तुला पण सांगायचंय. काय करते ही? तू बाबा मागो काय घेतलं? आता हिने काय घेतलं नाही करतोय. अगं ती समजत नाही. हवा घेतलेली आहे. हवा काय? तेव्हा ती दिसते खावा दिसली. दुसरा कोण येते सांगायला?
अय्यो मावशी हा काय म्हणते बघ हा मला ना किती बेस्ट पडले बघ याला विचारू का म्हणतो का मी 10वी 12वीच्या पोरांना प्रश्न पडले पाहिजे ते तुला कुठून पडतात आहे विचारू का म्हणते बघ मी विचार आता काय बोलणार तुला अय्यो मावशी हा अगं हे लुगडं कोणी येतं म्हणतो का मी ते लुगडं होय पांडू दुकानाला दिसतोय काय ध्यान जो दिला मला अय्यो पाहतो तू काय म्हणाने मग त्याचा लय जीव आहे माझ्यावर अय्यो मग मी दिसला काय म्हणते बघा मी हा, बोल 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 हे मंगळसूत्र कोणी येतं मंगळसूत्र कोण घेणार आहे नवरा दुसरा कोण घेणार आहे मंगळसूत्र अय्यो नवरा मग दुसरा कोण देतं काय तुम्हाला मंगळसूत्र नाही ना नवरा देणार आणि अय्यो ये काय चुलले हा ती चुली आहे ना ती सावी दिसते काय अय्यो सावी का तिने दिला आणि शिवून तिने दिलं म्हणते मला का तुझा प्रश्न अय्यो झाले म्हणतो बघा मी हो माधव कोण राहिला आता दादा मावशी मी सांगते हा दादा तू राहिलीस काय सांग बरं. मी घेतले दही घरी तेव्हा तू दिसते सई तर हो मागे झालं काय सगळ्यांचं विचारून चला अय्यो ते या मावशीने आपल्याला विचारलं तिला पण विचारणार तो बोलतो, काय झाला? हे मावशी काय ग तू आम्हा सगळ्यांना विचारलं तुझं पण सांगणार का मी आला या म्हातारीचं काय आहे कसं काय फाटक्यात पाय तर म्हातारा तरी बघतोय आयडे बघ हे काय नाही आम्हाला तू सांगायच लागेल सांगायला लागल तर सांगते मी आहे सकू न माझं नाव आहे बिकू न मी विकायला घेतले बघ चिकू चला तर तू भाऊ आदव म्हातारीच्या बाजार चालला तर हा घाट कोण चढणार तर मग गाणं म्हण आता आम्ही कसं तूच पहिलं म्हण मी म्हणून म्हणतेस तू चालू का तुला गाणी माझी चालेल ना असं म्हणतेस तर म्हणतेच तू भाऊ आलो मन बायो गो तुम्ही मन चालल्या मन बायो गो तुम्ही मन चालल्या या गाण्यावरून आपल्याला जमत नाही दुसरा म्हणू दुसरं म्हण असं म्हणते काय दुसरा म्हणता ऐका भाऊ आजाऊ पती परदेशाला जाणार नाही बोलीन जाणार पती परदेशाला जाणार नाही बोलीन जाणार पती परदेशाला जाणार जमत नाही काय ना बरं तुमची वाजवा बाबा काय ती गाणी वाजवा आम्हाला सांग द्या हा. चालेल चालेल चांगलं म्हणा
पीस काढलाच त्याचा. अरे तुला बॅकग्राऊंड समजतो काय? मुजिक मी बोलला की माझ्या मागून आवाज आला पाहिजे. पागला लागतो दुसऱ्याच्या की फोडून. अरे बोकड्या आपल्याला दोघांनी अडकवायची आहे. तर आपल्या दोघांचं काही कामगिरी होणार नाही. आपल्याला बोलवायला लागणार कोणाचे. तू बोलावू का मी बोलावू? मीच बोलू. आपला वाकड्याला आवाज देतो मी. आपला वाकड्या रंगीली माणूस आहे. एवढा होता पण याच्या एवढा काला नव्हता. काय बोलू नको पण नमानाचा माणूस आहे. एवढा होता तेव्हा कृष्णाची भूमिका करायचा. आता म्हातारा झालाय. कधी रावण बांधतो पण तोंडावर पडतो. त्याला पण नमानातला माणूस आहे. त्याच्यासाठी एक म्युझिक मागितला असा टोलत गेला. अरे या वाकड्या अरे गेला. अरे या लवकर ये राजा, लवकर ये. मला वाटलाच होता तो विशाखसिंग म्हणून. त्या मागचा पाठ करून ये. नाही विसरला नाही आहे. मग गडबड झाली. काय बघ खिशात आहे का बघ. काय मोठी गडबड झाली आहे. लय मोठी गडबड झाली. काय झाली? हा दगड कुठून आणला? ऐकलं तुला? नाही ए बाबा तो म्युझिक मार एकदा पुढे. पाठव. बाबा करील माझ्या दादा बरोबर जा. बाबा करील बरोबर. तुझा दरवाजा लावून काम करील. घेऊन आला. तुझा काय झाला? तुम्हाला आवाज मारलास ना तेव्हाच मी आला असता. तुझी गडबड काय झाली? रात्री झोपलो. सासवा सुना काय त्या खरा काय वाटत होत्या. मी बोललो मला उद्या खीर भेटणार. काय सकाळी मी उठलो तोंड पण धुतलं नाही. एवढा खीर आहे तर मी चुलीजवळ गेलो. टोपात कसा हात घालणार ना, गरम असणार. हात घालते तर चुलीवर बाजूला जरा
थोडीशी गिर पडली होती, अशी बोट लागला चाटली, पण काय परमालली रे परमालली मध्ये नंतर मला समजला ती खीर नव्हती, कोंबडी सिटली होती. अरे काय सांगू, काय बोलतो तुझी काय एवढी ऐकते काय? अरे मला काय तुम्ही बोलत राहा. त्या 16,360 टोपी घेऊन मथुरीच्या बाजारात चालले आहेत. त्यांचा रस्ता अस्तिबंद करायचा आहे. काय बोलत तू करशील ना, काय बोलतो तरी पण म्हणते माझी काय एवढी असते. अरे पण काय करूया मग, अभ्यास आहे ना पक्का ना. आता खायचा चल लपूया. कुठे लपूया? मी त्या झाडावर लपतो, तुम्ही बघून द्या कुठे. आम्ही याला घेऊ काय, त्याला फांदीवर लपतो. कसं वर डागण आल्या झाड्यांकडे आले, भांड्याकडे आले, पाण्याची बंद झाले. नकावडा साधे मावशी तुझं असा असा आला काय केला?
जरा मायनस केलं बाबा कोण तुम्ही हा काय गेला कोण तुम्ही सुभाष प्रतिबंध आहे जाता कसं जाणार मी आता झोपून जाणार अजून अरे नको नको बाबा मावशी नको मारू मावशे बरं खरा सांगता अजिबात नाही खोटं म्हणतो यांना मान असा घेतला हे बघ असा असा आला आणि असा मला पण तो माहिती नाही विचार दिला बबन 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 तुमचा कायदा काय असेल तर सांगा मला आला आम्ही बोलतो कायदा 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 आहे ना तुमचा आणला नाही वाट कायदा आहे ना आता ऐक एवढा कोण काय रे गाभारला नाही ना काय बोलतोस आल्यापासून माझी गाडी एवढी असते ते मत नाही ना काहीच आहे ना
कायद्यानुसार तुम्हाला 5 मिनिटं बसावाच लागणार. ए पोरीनो, हे संध्याकाळी बसू नका. तुम्ही दमलात ना, म्हणून जरा वाट बसा. हा आता सांगलं मोठी एवढं घाट करून जाऊ कोदंबीला तुम्ही बसवा सांगतो. ए बाबा, मावशीला बसवशील ना? काय रे काय बोलतो ते जाय काय? ए गवळी बसल्या का कोणी बसला का बघू दे. मावशी हवी हगली नाही मी. काय बोलतो? काय बोलला? मावशी हवी नाही मावशी उभी यायची मावशीला आपल्याला बसवायला लागणार आहे. चला चला चला. मावशी यांच्या इकडे ये, पुढे ये. का बाबा? पुढे ये असा. मावशी, हा. मावशी तुला बसायला नाही, 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 मावशी डबे आहे काय? पोरीनो, चला गेले ते. चला लवकर फटाफट. तुला बाजूला जायचं आपल्याला. आपल्यालाच घ्यावं लागेल. बरोबर आहे मिनो? थांबा. कोण हो तुम्ही? मी श्रीकृष्ण भगवान. अरे कोण आले बस? राजे कोण काय हे? आम्हाला त्यांची ओळख पटली रे. तुझी माझी ओळख आहे. आणि मावशी आणि या गवळ्याने तिथे ओळख नाही. तर ओळख पटून दे त्यांना. ऐक तर. कैसी रचली ही पृथ्वी पठाऊन दे. कैसी रचली ही पृथ्वी पठाऊन दे. फक्त हाकला मी धावून जातो. जन्म तुला पठाऊन दे. Thank you.
पार्टनर आलास होय रे जरा उशीरच झाला ना मला होय होय उशीर मध्ये काय अरे हा अरे गावात वाघ पिसाळलाय तू पण ऐकलं साहेब अरे फक्त गायनाच म्हणतो अरे हे मी पण ऐकलंय म्हणे गावात वाघ पिसरलाय ताबडतोब काही नच खातो अरे पण पहिल्यांदा का नाही खात काय हो पहिल्यांदा का नाही खात काही नच खातो का हो मी पण ऐकलंय तुला कोण बोललंय अरे बोललो मला गावात चर्चा चालू आहे गावात वाघ पिसरलाय राहत नाही हा कोणाच्या तोंडातच राहत नाही अरे काय सांगू दसरा वाघ पिसरलाय मी म्हणे मी मोठा वाघ बायको मला वाघ म्हणते मी मोठा वाघ दुसरा वाघ आला कसा अरे मग मी काय केला बोललो जातो आबलोली जातो आणि वाघाचा गाईचा मुकुट घेऊन येतो माझ्याकडे होते 500 रुपये काय केलं ते तुझं 500 रुपये घेतले आणि बोललो जातो त्या दुकानदार मला दिसला बोललो काय हो तुमच्याकडे गाईचा मुकुट आहे काय बोलला हाय काय बोलला हाय खुश झालं का नाही मी मग कितीला म्हणतो 550 माझ्याकडे 500 50 रुपये कमी मग काय करणार मी त्याला बोललो काय करू नका त्या गायचा एक सिंग आहे ना कापा आणि हातात आम्हाला द्या बोलला चालेल मग आहे ना सिंग आम्हाला दिला पण त्या सिंग कापून कशा ठेवला समजलं नाही मला अजून काय शिकायचं ना हा मग अरे एका सिंगाचा माझा आलो आणि मग बायकोला विचारला काय ग कारभारने वाघ कुठून येतो ते बोलले बघा ह्या गोंडान येतो गोंडान येतो बोलल्यावर काय मी बोललो आज या वाघाला पकडणार वाघ वाघाला पकडणार काय बोलतोय मग बोललो असा बघ असा कोणी वाघ येतो हा गायचा मुकुट असा पाय टाकला असा मुकुट लावला कसा असा मुकुट लावला बरोबर 2 वाजता गेलो 2च्या टोक्याला गेलो आणि असा राहिला शेवटी 2चे 3 वाजले वाघ आला नाही 3चे 4 वाजले मग आता वाघ आला वाघच आला नाही 4चे 5 वाजले मग आता नक्की वाघ आला तरी वाघ आला नाही मग तो वाघ शेवटला येतो 5चे 6 वाजले आणि जो काय माझ्या डोळ्याला डोळा लागला आणि कोणत्याच्या गुलामान कोणती गुरा सोडला त्या गुरातला गोसला बैल वास 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 करत आला आणि जो काय उडाला अरे काय उशीर होत नका ह्या गडबडीत मला उशीर झाला अरे असं आहे अरे का पण जाऊन दे महाराज याची वेळ झाली 12 कडक ठेव होय होय माझ्या देवीचा ठाकमाट किती सुंदर करत आहे तिला वासुदेवासारखा वर मिळाला तिचा संसार किती आनंदाने चालला आहे पण अचानक घात झाला आकाशवाणी झाली सावधरा देवकीच्या 8व्या पुताचं मरण आहे देवकीच्या 8व्याचं मरण आहे हे जगतात माझ्या त्या क्षणी देवकीला भक्तीला बंधन करून ठेवलं अरे तिच्यावर मी तुला भाग प्रेम केला माझी बहिणा बरी झाली अरे मुक्त कंसा एवढा आनंदाने या मारू नकोस कंसा तुझं आनंदाने वाढत आहे कंसा तुझा नाश अटळ आहे अरे आता किती वर्षा केली अरे तुझी होणारी बाळक गरगर स्वर्गवती पाठवले पण आता मला कुणाची वेळ नाही बस आहे शिपाई शिपाई शिपाई
अरे कांदा सुनाला घेऊन या अरे जमीन म्हणा असो माझा तुझी काम आहे अरे जमतीच्या हातात ठार धरा ठीक आहे श्रीकृष्ण आणि गोपी त्यांना त्रास देण्यासाठी गोपी गोकुळामध्ये झाले आणि या बकासुराने बगळ्याचे रूप धारण करून यमुना नदीच्या तीरावर आपले प्रस्थान मांडले. हे मुनीच्या तीरी बकासुर आला, यमुनेच्या तीरी बकासुर आला.
कृष्णा हराम खोला वाटलास रे वाटलास वसुदेव देवकी तुझी माता पिता 12 वर्ष बंदीमध्ये पोहोचून ठेवली आहे तिला काही घालणे पुढं घरच्या स्वर्गापाशी पाठवले आहे त्या आठवणी हराम कर म्हणजे हाताला खावायला लागला तर हराम करायला काही खावायला लागला असता पण हराम करा वाटलास रे वाटला कृष्णा तुझे माझा पिता माझ्याकडे समजतात जातो आणि हराम करता कुंजरा शोध घेतो